नमस्कार मंडळी, आज काहीतरी वेगळी रेसिपी म्हणजे स्प्राउट दही वडा. प्रत्येक वेळी मुलं उसळ खातच नाहीत. कितीही कडधान्य खायला घालावे तरी काही खात नाहीत. म्हणून मी वेगवेगळे कडधान्य भिजत घातले होते. चवळी, मूग आणि काळे वाटाणे, त्याबरोबर उडदाची डाळही भिजत घातली म्हणजे दही वडा करण्यासाठी. मग हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 मिरची आणि आलेही बारीक करून घेतलेले आहे. हे सर्व साहित्य मी 8 तास भिजत घातले होते बरं का. त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने मस्तपैकी घोटून घ्यायचे, म्हणजे एखादी गाठ असेल तर ती निघून जाते. आणि तेलामध्ये छोटे छोटे गोळे करून क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. आपले आता गोळे तयार आहेत. आता इकडे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हिंगही घालून घेतलेला आहे. आता हे सगळे गोळे त्यामध्ये पाण्यामध्ये डीप असे भिजत घालायचे आहेत, म्हणजे त्यामधले ऑइली सगळे ऑब्झर्व होईल आणि मस्तपैकी फुलूनही येतील बरं का आपले दहीवडे. आता आपण थोड्या वेळाने हाताने दाबून काढून घ्यायचं आहे पाणी आणि एका प्लेटमध्ये सर्व वडे मांडून घ्यायचे. त्यावर गोड दही, हिरवी चटणी आणि मस्तपैकी चिंच गुळाची चटणी आणि त्यावर शेवही बरं का. आणि आता त्यावर मी डाळिंबाचेही दाणे घालून घेतलेले आहेत. आपली ही चाट रेसिपी तयार आहे मस्तपैकी मुलांना खाण्यासाठी. स्प्राउट दही वडा लाईक अँड सबस्क्राईब करा बरं का. कशी झाली तीही सांगा. थँक्यू.